सलामीची जोडी रवाना झाली मैदानात. एका बाजूला बाला, दुसऱ्या बाजूला सचिन. गोलंदाज ट्रायको पावरप्लेची ओव्हर. नागेश आला एक 33 गोलंदाज. यावेळेस पहिलाच बॉल कट केलाय, उडवलाय पॉईंटच्या डोक्यावरून. बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मध्ये 4. सुरुवात धमाकेदार चौकार. पुढचा बॉल नागेशचा. हा बॉल, हा फटका देखील दर्जेदार आहे. कव्हर मध्ये हा बॉल चाललाय. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. हा पुढचा बॉल आणि नागेश. हा फटका इथे फसलाय. शतक धावतोय. बॉलवर पाठमोरा झालाय. 2 धावा पूर्ण. आणि इथे मात्र चांगला थ्रो आहे. 2च रन, 1 शॉट. ओके, एकच धाव असेल. पुढचा बॉल रिव्हर्स अटॅक केला. दुधारी तलवारीचा वापर. बॉल झाला लॉंग स्टॉपला. आउटफील्ड फास्ट आहे. गोलीच्या वेगात चौकार. या ओव्हर मध्ये आणखीन एक तिसरा चौकार पाहतोय. बालाच्या बॅट मधून चांगली फलंदाजी केली जाते. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे. इथे झाले मिसफील्ड एसटी रक्षकाकडून. तोपर्यंत उद्योगता एक धाव चोरण्याचा धाव चोरली जाते. स्ट्राईकला आणलाय सचिनला. नॉन स्ट्राईकवर मात्र बॉल पाहिलेत कशा प्रकारे यावेळेला बॅटिंग केली जाईल सचिन कडून पाहूया. पुढचा बॉल नागेशचा. यावेळेस हा बॉल जाऊन आदरलाय. चांगला बॉल होता. थोडेसे मिसफील्ड झाली आहे. रॉकी रिल स्टारला पाहतोय आपण मैदानात. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. फर्स्ट ओव्हर मध्ये स्कोरिंग बोर्डवर रन्स लावले जातात 15.
उमेश आलाय गोलंदाज ट्रॅकवर. मैदानात उमेशचा वापर केला जातो. दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा स्पेलमध्ये फिरकीचा जादूगार पाहू शकाल आपण. अगदी दोन्ही बाजूने मात्र चेंडू ओलवण्याची क्षमता या बॉलरमध्ये. पहिलाच बॉल इथे चांगला आहे, खोदून काढलाय. 1 रन मात्र घेतली जाते. पुढचा बॉल यावेळेस शरीरावर जाऊन अदरलाय. 1च धाव. पुढचा बॉल सचिनसाठी. यावेळेस फटका फसलाय. झेल खाली विनायक पाठमोरा धावतोय. इथे कॅच ड्रॉप झालाय. अवधी होता. 2 धावा चोरल्यात. पुढचा बॉल आवाज दुधारी तलवारीचा वापर. वाईट बॉल. दंडित केलं जाते गोलंदाज नागेशला. पुढचा बॉल यावेळेस स्विन अँड मिस. डॉट बॉल. चांगला बॉल आलाय. पुढचा बॉल आणखीन एक डॉट. कधी पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न होत असताना पाहू शकाल आपण मैदानात. चांगली ओव्हर टाकली जाते उमेशच्या माध्यमातून. अगदी उभारता सितारा पाहतो टीम सोनेरी संघाचा उमेश. पुढचा बॉल लेफ्ट हँड बॉलर. यावेळेस चांगला बॉल होता. पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडून झाली चूक आणि त्या चुकीचं रूपांतर 1 धाव आहेत. षटक क्रमांक पाहता पाहता दुसरं देखील समर्थ झालं. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. धावा आल्या धावफलकावर 21 धावा. अगदी कमबॅक केला गेला या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा विचार केला. 15 धावा खर्च केल्या त्या नागेशने. त्यानंतर हा गोलंदाज झाला उमेश आणि चांगली ओव्हर टाकली. अगदी मात्र धावफलक स्थिर ठेवलं जातं 21 या आकड्यावर बिना गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज ट्रायकर. गोलंदाज आलाय महेंद्र उर्फ माही. यावेळेस पंचांच्या उजव्या बाजून सज्ज. स्लॉगरच्या षटकाला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला सचिन. पहिला बॉल माहीचा. अगदी पहिलाच बॉल तेच तरार फेकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढत होता. आलाय डॉट. सुरुवात चांगली झाली या गोलंदाज महेंद्रचे. अगदी पॅन्ट एकदम कडक आहे. कम्फर्टेबल झोन. मोकळी मोकळी हवा. एकदम कम्फर्टेबल. पुढचा बॉल माहीचा. फुलटॉस बॉल होता. इथे आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मध्ये उचलला फेकलाय. तोपर्यंत अवधी होता 2 धावांचा आणि 2 धावा मिळवल्यात देखील. चांगली रनिंग, चांगला तालमेल, चांगली कॉलिंग, सर्व गोष्टी चांगल्या होतात. जम्याची बाजू पाहतो. सलामीची जोडी क्रीजवर टीम शील संघाची. अद्याप धावफलक पाहतो 23 या आकड्यावर. 2 बॉल चांगले फेकले गेलेत. मोठा फटका नाहीये. हा बॉल शरीरावर जाऊन आदरला. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरली जाते. दिवसा डवले मात्र धावांची रन लई लूट होताना पाहतो मैदानात. अगदी नजरेसमोर धावा चोरल्या जातात. आणखीन एक धाव ऍड केली जाते 24 या आकड्यावर टीम शील संघाला पाहतोय. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे. ताकद आहे या फटक्यात आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
पुढचा बॉल गोलंदाज माहीचा क्षेत्ररक्षणात केले जाते थोडासा चेंजेस. पुढचा बॉल यावेळेस चांगला बॉल आहे उचली दिली जाते बॅटची खडा आणि पंचांचा बोट आकाशामध्ये पहिल्या विकेटचं पतन फलंदाज बाद होतोय बाळा. नॉन बॅट्समॅन एंटर झाला क्रीजवर सोमनाथला पाहतो वनडाऊनचा बॅट्समॅन. पुढचा बॉल सोमनाथ पहिला बॉल आता फेस केला जाईल सोमनाथच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे. पुढचा बॉल महेंद्रचा यावेळेस बॉल पाहावा लागेल पण नो बॉल घोषित करत असताना ओके रिव्यू पंचांचा कॉल. नो बॉल. फील्डचा बॉल पाहूया याचा पुरेपूर फायदा घेतला जाईल का. पुढचा बॉल माहीचा यावेळेस फटका चांगला आहे ताकद आहे आणि बॉल चालाय चौकार. हा बॉल किती महागात पडला फेटचा बॉल होता षटक मात्र इथे समाप्त झालाय. 3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला मैदानात दाफडकर धावा झाला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा.
हॅलो. चला कोलेवाडी टीमचा कॅप्टन आणि कशोरी टीमचा कॅप्टन टॉस उडवला आहे. 18 बॉल आणि 35 धावेची गरज टीम सोनिवली संघाला. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज सचिन पहिल्या ओव्हरमध्ये प्राचारण केलं जातो. 31 तर बॉलर टीम शील संघाचा. तेच तर रफ्तार का सौदागार उडवलाय दांडा आणि संपलाय खेळ फलंदाज महेंद्रचा.
ज्ञानेश्वर आलाय न बॅटर इंटर झाला क्रीजवर पहिल्याच बॉलवर गोल्डन डॅकचे शिखा पुढचा बॉल सचिनचा एक वेगवान बॉलर आहे पुढचा बॉल इथे मात्र बॅटची खडा आहे हे दर्शवत असताना पंच काळ अपील तर जोरदार होती गुमराह करण्याचं काम केलं होतं बॅटची खडा त्यानंतर बॉल जाऊन शरीरावर आदळला आणि आले डॉट बॉल चांगली सुरुवात चांगली बॅकअप चांगला आहे फिल्डिंग देखील चांगली होती टीम शील संघ पाहतोय आपण मैदानात ह्या बॉलायस अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर विकेट आलाय दुसरा बॉल डॉट आलाय पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलसाठी सज्ज पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाज सचिन हा बॉल बॅटची खडा झेल उडालाय झेल महत्वाचा टिपलाय संपलाय फलंदाज ज्ञानेश्वरचा खेळ देखील इथे मात्र समाप्त झालाय विनायक हा बॉल कट खेळलाय चांगला बॉल आहे पुन्हा एकदा वेगाने फेकला होता या बॉलला लांब ठेवलं जात आहे ते फलंदाजाच्या रडारपासून लांब ठेवलं जातं डॉट ओव्हरमध्ये एकही धाव नाही आहे 3 विकेट देखील गेलेत आता मला जबाबदारी असेल नागेश्वर 6 बॉल नॉन स्ट्राईकला उभा होता आणि आता तर स्ट्राईकवर आलाय भाऊ कशा प्रकारे मात्र घरच्या मैदानावर खेळ करत असताना कसा खेळ केला जाईल गोलंदाज ट्रॅकवर दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बाळाचा वापर केला जात आहे क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीमशील मॅचला इथे सुरू स्ट्राईकला नागेश नॉन स्ट्राईकला विनायक गोलंदाज ट्रॅकवर बाला आलाय पहिलाच बॉल अगदी स्वीट ऑफ साऊंड पाहूया इथे मात्र विकेट आणखीन एक गडी बाद टीम सोनेरी संघाला लागणारा चौथा झटका हॅलो चला लेफ्ट हँड बॅटर एंटर झालाय डावखुला आता फलंदाज जावयास मैदानात जात असताना पाहतोय आपण राकेश
उर्फ रील स्टार राकेश पवारला पाहतोय आपण. सध्याच्या घडीला फॅन फॉलोइंग जबरदस्त ट्रेंडिंगला आहे सध्या. रील स्टार राकेश छत्रक्षण सजवलं जात आहे. यावेळेस चांगला फटका आहे खेळून काढलाय कापडीच्या साहाय्याने. बॉल उचलला. चांगला थ्रो इथे खराब झाला. बॅकअप नाहीये. बॉल चाललाय बॉल लाईनच्या दिशेला थांबणार नाही आणि बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील. पुढचा बॉल बालाचा. इथे मात्र फटका फसलाय. झेल काळी सचिन धावतोय. झेल मिस झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आणखीन 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता तिसरी देखील पूर्ण. पुढचा बॉल बालाचा. नेक्स्ट साठी स्लोअर डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन माहीत झालाय. डॉट बॉल. इथं बॅटची कडा फाईन लेगला चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणखीन एक विकेटचं पतन. यावेळेस नवीन बॅटर एंटर झालाय तेव्हा तो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण स्कोअर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेसाठी रवाना झालाय आणि थ्रो मात्र चांगला गेलाय परंतु पोचलाय. रॉकी रील स्टार यावेळेस 3 धावा पूर्ण. 6 बॉल आणि 23 ची गरज आहे आता. सहा बॉल आणि 23 धावेची गरज आहे.
जितेश आलाय गोलंदाज स्ट्राईकवर. लास्ट ओव्हर 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता टीम सोनेवली संघाला. पाहूया हा बॉल फटका चांगलाय फेकून दिलाय. बॉल झालाय सीमारेषा पार. रनस्मिती 4 आलाय चौकार. पुढचा बॉल इथे मात्र सर्व बॉल आलाय. डॉट चांगला बॉल आलाय. अजूनही बळाशात 19 धावा. बॉल शिल्लक 4. प्रत्येक बॉल निर्णायक आहे टीम बॅटिंग करत असताना सोनेवली संघासाठी. पाहूया पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा फटका जबरदस्त आहे आणि इथे मात्र बॉलला फेकून दिलाय. 6 धावेसाठी लांबच लांब लांब लचक आलाय षटकार. पुढचा बॉल डान्सिंग द ग्राउंड खेळलाय. धाव चोरली जाते. पुन्हा एकदा धाव चोरली आहे. बाईच्या स्वरूपात धावा मात्र ऍड केला जातील. एक धाव. पुढचा बॉल राकेशला पाहतो. राकेश रील स्टार पाहतो आपण मैदानात. लेफ्ट हँड बॅटर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे मैदानामध्ये राकेशसाठी.